स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. कसे तुम्ही सगळे मजेत ना? तर चला आज आपला फायनली दुसरा दिवस आहे आणि आम्ही इथं चहा बनवायला घेतलाय. घरच्या घरी चहा बनवतो घ्यायचा रूमवर. होम मेड चहा. नाईस चहा लावा कुठला आता बरोबर होईल. चला काही फायनली आता आम्ही आलो इथं मंदिराजवळ आणि आपल्याला तिथं वरती जायचं आहे. चला गाडी पार्क केली आपण मागं आणि जाऊ तिकडं आता फटाफट. गेअर मध्ये ना. चला जाऊ फटाफट वरती आणि बघू वरचा पण धावतो तुम्हाला. चला काही जाऊ फटाफट. इथं वस्तू घ्यायचा आहे बाकीचे. इकडून जायचं आहे काहीच आपल्याला. तर चला काहीच फायनल आहे आता आपण वर चढायला लागलो आहे. तर जाऊ फटाफट वर हे बघू. चला जाऊ फटाफट वर आणि तुम्हाला धावतो वरती जायचं. बघा तिथून रस्ता आहे काहीच आणि हिला गजरा लावायचा आहे पण पिनच भेटत नाही काहीच. तर चला जाऊ फटाफट वर आणि बघू दर्शन घेऊ वरती आणि वरचं पण दाखवतो तुम्हाला दुकानं. फायनली आता आम्ही चढायला सुरुवात केली. इकडून आलो इकडं जायचं आहे. समोरचं जायचं आहे. गेलो तर तिथं जाऊ गायचं आपण समोरचं किल्ल्यावर. चला फटाफट चढू वर आणि बघू. गाईस फायनली आता आम्ही चढायला सुरुवात केली. बघा गाणे म्हणतात. गाईस थोडंसं चढलं दम लागायला लागलं. सापडवलं आपण काकीला शेवट. चढू फटाफट. चला गाईस फायनली पोहोचलोय आता वर. तर जायचं आहे वर आपल्याला. श्रवण थकला. चला तो बघा तो एक खाली सामान काय गाईस. चला आपण चढू वर आणि वरती बसू थोड्या वेळ. इकडचा व्ह्यू बघा खतरनाक झालाय. चला वरती माकडं बी दिसतील आपल्याला. माकडं पण बघू. ते बघा काहीच माकड आहे बघ श्रवण. फायनली दर्शन झालंय. तुम्ही बघितलं असेल मधला पण व्ह्यू घेतलाय आपण थोडा. इथं गर्दी बघा. या मागचा व्ह्यू.
समोर बघा. चला जाऊ पटापट खाली आणि बघू. चला जाऊ. गर्दी बघा काहीच किती. जाय श्रावण तिथं जाय रे. चला काही जाऊ पटापट खाली बघू. खाली जाऊन कुठं जायचं समोरच्या डोंगरावर जायचं आहे आपल्याला. जाऊ पटापट. गर्दी बघा. गर्दी बघा काहीच. फायनली आता आम्ही खाली आलोय. आणि हे बघा आपलं देवीचं मंदिर आणि समोर एक किल्ला आहे. तर चला बघू. समोरच्या पण एका मंदिरात जायचं आहे. लवकर जाऊ तिकडं कारण की आता 11 वाजून गेले. तर जाऊ तिकडं पण फटाफट आणि बघू तिकडचा पण व्ह्यू जाऊ तुम्हाला. फायनली आता आम्ही वरती तुम्हाला दाखवलं तर समोरचा किल्ला म्हणजे मंदिर आहे ते देवाचं तिथं आलो आहे. आणि आपली गँग आहे पूर्ण. तर चला गाडी पार्क केली आहे मागं आणि जाऊ आता पुढं बघू. तिथला पण व्ह्यू दावतो तुम्हाला. व्ह्यू तर खतरनाक आहे. तर चला जाऊ पटापट देवाचं दर्शन घेऊ आणि इथलं पण तुम्हाला एक्सप्लोअर करून दाखवतो. ब्लॉगमध्ये यायचं आहे. नुसता मागं मागं फिरतोय बिचारा. आणि तू काय केलं नाही सांगू का दीदी? काय केलं नाही सांगू का? बोल. जबरदस्ती हाक लावा लागतो तरी गेला नाही. गेला नाहीये. आणि रोजचं इथे खाली अख्खे फळे. आपण शेवभाजी खाल्ली होती. ते नाही का तो पिक्चर आहे त्याच्यासारखं. कोणता पिक्चर नाही तो बदमाशांचा पोळा गोलमाल नाही. वेलकम 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 मूवीचा सीन आहे डायरेक्ट तिथे. चला गाईत जाऊ फटाफट. हे आता केलेलं दिसतंय. कार्यालय गाईच. चला जाऊ फटाफट मंदिरात. मंदिरातलं दर्शन घेऊ आणि तिथलं पण दाखवतो तुम्हाला जेवढं कॅप्चर होईल तेवढं. कारण की मंदिरामध्ये अलाउड नाही. आणि जेवढं झालं तेवढं तुमचा भाव आहे तुमच्यासाठी. तर चला जाऊ फटाफट मध्ये आणि मधलं पण दर्शन घेऊ बघू. गाणे म्हणतोय काहीच काका काका काका. एकनाथ आला म्हणते. चला जाऊ फटाफट मध्ये बघू मधलं. काही जिथून आपोआप रक्षा पडते. फायनली दर्शन झालंय आणि हे माकड बघा. तर चला जाऊ फटाफट गाईच. मला उसाचा रस का रसा जाऊ. चला गाईच जाऊ फटाफट आपण. इथं बघा गाईच गाडी. तू काय छोटा आहे का? हे बघ तू काय छोटा आहे. डीजेची गाडी बिचाऱ्यालाच नाही. डीजेची गाडी. श्रवण हे श्रवण त्या गाडीपेक्षा तुझा चेहरा मोठा आहे. चला काही बघू इथं काय घेऊ नाही तर डायरेक्ट जाऊ. चला नाही रे, काही बंदूक नाही.
काही नाही चल चल चला रे. हे गाईज बघा, गाईज रडतोय बघा, गाईज रडतोय, मॅजिक बॉल वाली गाईज रडतोय गाईज. घ्यायला आलो आम्ही आमच्यासाठी आला का तू बर्थडेला? बर्थडेला होता आला काय जा रडतोय गाईज. गाईज बघा गाईज. बर्थडेला गाडी दे. चला फटाफट जाऊ आणि मग निघू घरी जायला. घरी आहे ना आता डायरेक्ट. पता नाही. आय डोंट नो गाईज. चला जाऊ फटाफट गाडीकडे. ए माझा गर्दी येऊच राहिली. समर्थ हा सामून घेतले आम्ही. डब वेगळेच आहे पण इकडचे. एवढी मोठी किटोळी टाकते त्याच्यात चवळी वेगळी. आंबट लागतंय. कच्चे फायनली आपण त्या दिवसाचा ब्लॉग आज एंड करतोय, कारण की त्या दिवशी ब्लॉग तुम्ही बघितलं असं पुढं कंटिन्यू झाला नाही, कारण की चार्जिंग संपली होती मोबाईलची आणि मग पाऊस चालू झाला म्हणून आम्ही डायरेक्ट घरी यायला निघलो होतो. तर तिथून आम्हाला तरी 500 किलोमीटरचा प्रवास होता, म्हणून मोबाईल काय चार्जिंग शक्य नव्हता झाला. आणि ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. जसं पहिल्यापासून प्रेम करताय तसं अजून करा. आणि जर कोणी नवीन चॅनलला असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे आपले नवीन ब्लॉग डायरेक्ट तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर पावसाळा आता चालू झाला आहे आता आपला, तर ब्लॉग कंटिन्यू येण्याची शक्यता तर आहे आता. आणि नंतर आपलं गणपती बाप्पा ते पण बसणार आहे, तर ते ब्लॉग येतीलच नक्की. आणि ब्लॉग कसा वाटला तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ज्यांनी कोणी आधीचा ब्लॉग नसेल बघितला तर तो पण जा आणि तो पण बघा. चला भेटू आपण डायरेक्ट नेक्स्ट ब्लॉगमध्ये. लेट्स गो.